Good morning all. In last lecture we have seen these disciplines of civil engineering, building planning and the construction. Okay, building planning and the construction. Civil engineers are concerned with many types of the structures which buildings are prime importance. Buildings are planned according to the fundamental principles of planning and bylaws of local municipal bodies. Building planning requires basic knowledge of principles of architecture. Buildings may be a residential or public building like a school, colleges, government office, hospitals, etc. They are designed according to the need of specific outcome, specific occupant and the purposes. Okay, that we have seen. काय बघितलं होतं बघा आपण, बिल्डिंग प्लॅनिंग अँड द कन्स्ट्रक्शन. बघा, कुठल्याही टाईपचं आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं असेल, दॅट कन्स्ट्रक्शन मे बी प्रायव्हेट और मे बी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असेल, मे बी स्कूल, कॉलेजेस असेल, हॉस्पिटल असेल, गव्हर्नमेंट ऑफिस असेल किंवा एखादी बँक असेल, मॉल असेल, तर प्रत्येक ठिकाणी काय करायचं आपल्याला, वी हॅव टू गो फॉर द प्लॅनिंग. प्लॅनिंग इज द फर्स्ट स्टेप. मग त्यासाठी आपल्याला प्लॅनिंग इज डिपेंड्स अपॉन द विच पॅरामीटर्स. फर्स्ट वन इज द need of specific occupant and second one is the purposes. एखाद्या आपल्याला जागा आहे, एखादा स्पेस आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हॉस्पिटल बांधायचं आहे किंवा त्या ठिकाणी बँक करायची आहे किंवा त्या ठिकाणी कॉलेजेस करायचं आहे, तर कन्स्ट्रक्शन करायचं. तर या दॅट आर दी कम अंडर द नीड ऑफ द स्पेसिफिक ऑक्युपंट. अँड सेकंड वन इज दॅट द पर्पजेस. कुठला पर्पज असेल की मला ह्या ठिकाणी घर बांधायचं आहे, की बाबा त्यामध्ये 10 लोक राहतील, दॅट विल कम अंडर द स्पेसिफिक ऑक्युपंट. अँड व्हॉट इज द पर्पज? टू build a small home, that is come under this occupant plus its purposes. So that by हे जेव्हा डिसाइड होईल की बाबा तुमचा मैम एखादा, हा बोला. मैम म्यूट कर. आता काय प्रॉब्लेम आहे का? नाही. ओके, कंटिन्यू करूया. ओके, बघा, बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन मध्ये काय पहिली स्टेप जी आहे ते आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला काय करायचं की जे एका ठिकाणी स्पेस आहे, तर त्या स्पेसचा आपल्याला काय पर्पज, आपल्याला कुठल्या पर्पजसाठी ती बिल्डिंग बांधायची आहे. मग ते हॉस्पिटल असेल किंवा कॉलेज असेल, मला ह्या ठिकाणी स्कूल डेव्हलप करायचं आहे, तर हा माझा काय झाला, पर्पज झाला. त्या स्कूलमध्ये किती विद्यार्थ्यांची ती शाळा असेल, समजा 1000 विद्यार्थी आहेत, तर त्या 1000 विद्यार्थ्यांसाठी जे काय रिक्वायर्ड जे लागणार आहे, सगळे क्लासरूमचे असतील किंवा त्या ठिकाणी HOD असतील किंवा त्या ठिकाणी परत तुमचे प्रिन्सिपल्स असतील किंवा त्या ठिकाणी येणारे पेरेंट असतील, या सगळ्यांचं जे स्टडी आहे तो त्या प्लॅनमध्ये पहिल्यांदा आपल्याला करावा लागेल. फॉर फिक्सिंग द प्लॅन त्यासाठी स्पेस बघावी लागेल. स्पेस नंतर परत त्याचा या ठिकाणी पर्पज माझा एकदा फिक्स झालं की मला स्कूल बांधायचं, त्याच्यानंतर किती ऑक्युपंट असणार आहेत याचा पण स्टडी तुम्हाला करावा लागेल. आणि बेस्ड ऑन दिस यू विल गो फॉर द प्लॅनिंग. तर प्लॅनमध्ये काय करायचं, यू हॅव टू डू द रफ प्लॅन. रफ प्लॅन पेन पेन्सिलने तुम्हाला तयार करायचा आहे, जो की तुम्ही रफ प्लॅन तयार केल्यानंतर यू हॅव टू इम्पोर्ट दिस प्लॅन इन टू द ऑटोकॅड सॉफ्टवेअर, जो की इम्पोर्ट कराल किंवा ऑटोमॅटिकली जो लाईन प्लॅन बनवलाय तो सेम प्लॅन तुम्ही ऑटोकॅड सॉफ्टवेअरमध्ये बनवू शकता. आणि त्या ऑटोकॅड सॉफ्टवेअरमध्ये जे काही खाली पिक्चर्स दाखवले आता या स्लाइडमध्ये, दीज आर दी पिक्चर्स फ्रॉम द ऑटोकॅड सॉफ्टवेअर. आणि हा प्लॅन तुम्ही एकदा फिक्स केला की आफ्टर द प्लॅनिंग ऑफ दिस, हा प्लॅनिंग काय करायचं तुम्हाला, बेस्ड ऑन द फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ द प्लॅनिंग तुम्हाला मागच्या वेळेला सांगितले होते, आस्पेक्ट, प्रॉस्पेक्ट, प्रायव्हसी, रोमिनेस, सर्क्युलेशन, ग्रुपिंग, हे सगळे जे पॅरामीटर्स आहेत ते सगळे काय झाले पाहिजे, सॅटिस्फाईड झाले पाहिजेत ॲज फर ॲज द फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ द प्लॅनिंग. आणि जे काही गव्हर्नमेंट बॉडीचे जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत रिलेटेड टू द हाईट ऑफ द बिल्डिंग अँड रिलेटेड टू द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द बिल्डिंग, these all are satisfied from the municipal bodies, then we'll go for the planning of or the construction of the any type of the building. जर हा प्लॅन तुमचा सँक्शन नाही झाला फ्रॉम द लोकल म्युनिसिपल बॉडीज, तर तुम्हाला त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन त्या टाईपचं करता येणार नाही. यू हॅव टू गो फॉर द सम ॲडजस्टमेंट. त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, दॅट ऑल द क्रायटेरिया रिलेटेड टू दिस म्युनिसिपल बॉडीज जे की आहे बायलॉज रिगार्डिंग द लोकल म्युनिसिपल बॉडीज, ते काय झाले पाहिजे, सॅटिस्फाईड झाले पाहिजे. देन यू विल गो फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ दॅट साईट. ओके, दीज आर दी कम अंडर द बिल्डिंग प्लॅनिंग अँड द कन्स्ट्रक्शन. तर त्या ठिकाणी बघा, जे वेगवेगळे जे तुम्हाला मी हे सांगितले होते की डिफरंट टाइप्स ऑफ द प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग, तर त्यामध्ये आस्पेक्ट,
नेक्स्ट वन इज द प्रॉस्पेक्ट, थर्ड वन इज द प्रायव्हसी, नेक्स्ट वन इज द सर्क्युलेशन. म्हणजे बघा हे जे आस्पेक्ट प्लॅनिंगचे प्रिन्सिपल आहेत हे काय सांगतात की ॲज पर द नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट डिरेक्शनला ज्या ठिकाणी सूर्य उगवतो, नंतर ज्या ठिकाणी सूर्य मावळतो, सूर्य उगवतो तर त्याची पूर्ण सूर्याची जी किरणं आहेत ती आपल्या कशामध्ये आले पाहिजेत, किचनमध्ये आले पाहिजेत, आपल्याला त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. दॅट इज द कमांडर दिस आस्पेक्ट ओनली. प्रॉस्पेक्ट, परत तुमचं सर्क्युलेशन असेल, ग्रुपिंग असेल. सर्क्युलेशन म्हणजे काय, तुमचे समजा 4-5 क्लासरूम आहेत तर किंवा एका क्लासरूममध्ये समजा 4 लाईनी उभा केल्या, तुमचे 4 लाईनी आहेत म्हणजे तुमचे रोज आहेत, तर त्या रोजमधून जे काही सर्क्युलेशन आहे डिस्टन्स, तर 60 विद्यार्थी जरी असतील तर त्यांना सर्क्युलेशन व्यवस्थित करता आलं पाहिजे. किंवा तुमचं जर घर आहे स्वतःचं, तर त्या घरामध्ये तुम्हाला किचनमधून तुम्हाला काय करायचं, तुमच्या बेडरूममध्ये जायचं आहे, जर जे की सर्क्युलेशन तुम्ही प्रोव्हाइड करता ते सर्क्युलेशन त्या ठिकाणी असलं पाहिजे. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ द प्लॅनिंग. पुढं ग्रुपिंग, आपलं WC आपलं काय आहे, समजा एक बेडरूम आहे तर त्या बेडरूम मध्येच काय पाहिजे, एक टॉयलेट बाथरूम पाहिजे, म्हणजे WC आणि बाथ पाहिजे. तर हे झालं ग्रुपिंग. ह्या मेंबरचं काय पाहिजे, आपल्याला ग्रुपिंग करायचं आहे. समजा किचन आहे आणि डायनिंग टेबल, डायनिंग रूम वेगळे त्यांचे, किचन आणि जो की तुमचा हॉल आहे त्याचं पण पाहिजे ग्रुपिंग. म्हणजे ग्रुपिंग म्हणजे काय, जे की रिक्वायर्ड मटेरियल जे रिक्वायर्ड आहेत, आता किचनमध्ये आणि हॉलमध्ये बाहेरचं जर कोण व्यक्ती आला तर आपल्याला किचनमधून आपण त्यांच्यासाठी काही प्रोव्हाइड करतो, जे की आपले चहा वगैरे आपण प्रोव्हाइड करतो, तर ते जवळ असलं पाहिजे तिथून तिथपर्यंत. परत डायनिंग टेबल आपला किचनमध्ये असेल किंवा आपण तुमची जेवणाची रूम आहे ती वेगळी आहे आणि किचन वेगळं आहे, तर तुमची त्या ठिकाणी दोन्ही जे रूम्स असतील त्या रूम्स कशा पाहिजेत, एकत्र पाहिजेत, जवळ पाहिजेत. त्याला आपण काय म्हणतो, ग्रुपिंग म्हणतो. सर्क्युलेशन झालं, ग्रुपिंग झालं. परत तुमचं आस्पेक्ट, प्रॉस्पेक्ट, प्रायव्हसी, रोमिनेस या सगळ्यामध्ये किंवा काय करायचं आहे आपल्याला, जे की ॲडव्हान्टेजेस आहेत, जे की नॅचरल एन्व्हायरमेंटल जे नॅचरल जे आहेत नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, जे की सनरेज किंवा सनसाईट आपल्या काय घरामध्ये आले पाहिजे त्याचा ॲडव्हान्टेज घेणं. आणि परत तुमचे जे काही रेग्युलर जे क्रॉस सेक्शनल एरिया आहे पण त्यामध्ये पण परत जे की सर्क्युलेशन रूम असेल, ओपनिंग असेल, डोअर्स असतील, विंडो असतील, तर या सगळ्या थ्रू आपल्याला काय करायचं, वी हॅव टू टेक ॲडव्हान्टेजेस ऑफ द नॅचरल गिफ्ट्स from the environment and that are come under the fundamental principles of the planning. And second तुम्हाला सांगितले की that all the cross sectional आणि related and the height of the building that are satisfied by the most local municipal bodies. And in this way if that both these parameters related to the principle and second one is the bylaws of the municipal bodies if satisfied, then we'll go for the constructions of the building. आणि हे आपण प्लॅनिंग केल्यानंतर प्लॅन कशामध्ये आपण तयार करतो, तर AutoCAD सॉफ्टवेअरमध्ये. रीड कशामधून करतो, AutoCAD मध्ये. आणि परत कन्स्ट्रक्शन कोण करतं, सिव्हिल इंजिनियर. अंडर द सुपरविजन ऑफ सिव्हिल इंजिनियर विल गो फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ एनी टाइप ऑफ द बिल्डिंग, दॅट मे बी प्रायव्हेट और दॅट मे बी गव्हर्नमेंट बिल्डिंग. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? समजलं का सगळ्यांना? Yes. Yes, madam. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट मूव टुवर्ड्स द नेक्स्ट स्लाइड. बघा यामध्ये बिल्डिंग बायलॉज, तुम्हाला मागच्या वेळेला म्हटलं होतं की बिल्डिंग बायलॉज, द रूल्स अँड रेग्युलेशन फ्रेम्ड बाय टाउन प्लॅनिंग ऑथॉरिटीज कव्हरिंग द रिक्वायरमेंट्स ऑफ बिल्डिंग, इन्शुअरिंग द सेफ्टी ऑफ पब्लिक थ्रू ओपन स्पेसेस, मिनिमम साइज ऑफ द रूम्स, हाईट अँड एरिया लिमिटेशन्स इज नोन ॲज द बिल्डिंग बायलॉज. तर बघा बिल्डिंग बायलॉज, हे बिल्डिंग बायलॉज का बनवलेले आहेत, तर त्या ठिकाणी जे की आपल्याला रोड आहे, तर ज्या ठिकाणी आपली एखादी हाऊस आहे, समजा हा जो प्लॅन बघा खाली बिल्डिंग एनव्हलप या ठिकाणी दाखवलेला आहे, जी मध्ये मॅक्झिमम कव्हरेज दाखवलेला आहे तो काय आपला, तो बिल्डिंगचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे. तर त्याच्या बॅकच्या साईडला म्हणजे दोन्ही चारही साईडला काय पाहिजे, त्या ठिकाणी डिस्टन्स पाहिजे एक 1.5 मीटर 1.5 मीटर 1.5 मीटर एवढं डिस्टन्स आपण ठेवतो. आणि जो फ्रंट असणार आहे, जो की एंट्री आहे आपल्या घराची, त्या साईडनं जर रोड असेल तर रोड पासून ते आपलं डिस्टन्स काय पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, वी हॅव टू place the margin, okay, in front side, rear side also. आणि फ्रंट साईडला जर स्ट्रीट असेल तर आता समजा हे जे घर आहे, आता तुमचं हे जे हाऊस आहे, समजा पूर्ण रोड टच जर असेल तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, जे काही रोडवरती जे काही होणारं जे काही डिस्टर्बन्स आहे, एन्व्हायरमेंटल जे पोल्युशन आहे, त्याचं पूर्ण इफेक्ट काय होऊ शकतो, आपल्या होमवरती होऊ शकतो. परत आपल्या होम पासून जे जवळ जर एरियाच नाही, तर रस्ताच नाही सोडला, समजा आपली एक 2 व्हीलर आहे 4 व्हीलर आहे, म्हणजे आपल्याला जर पार्क करायची झाली किंवा आपण यावरून रोडला यायला गेलो तर ऑटोमॅटिकली काय होणार, त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होऊ शकतो. तर त्यासाठी हे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन बनवले आहेत ते कशासाठी बनवले आहेत, फॉर कव्हरिंग द रिक्वायरमेंट्स ऑफ बिल्डिंग, इन्शुअरिंग द सेफ्टी ऑफ द पब्लिक थ्रू द ओपन स्पेसेस. म्हणजे हा जो ओपन स्पेस असेल तर
तर या ठिकाणचे जे राहणारे जे व्यक्ती आहेत तर त्या काय करू शकतात, हा पूर्ण रोड आहे तो घराच्या समोरील जागा आहे ते यूज करू शकतात. कशासाठी? त्या ठिकाणी डायरेक्ट ओपनिंग होणार नाही त्यांच्या घरातून जी काही रोडवरती जे व्हेइकल आहे त्याच्यासाठी. आणि जर रोड वरतीच हे जे व्हेइकल आहे या ठिकाणी काही स्पेस नाही ठेवला तर काय होऊ शकतं, त्या ठिकाणी जे लोक राहतात त्यांच्यासाठी ते काय होणार आहेत, काय होऊ शकतं त्यांच्यासाठी, दॅट विल बी नॉट हेल्दी फॉर देम, सेफ्टी राहणार नाही फॉर द युजिंग द रोड सर्फेस ऑल्सो. अँड फॉर दॅट पर्पज देअर आर दी सम रूल्स अँड रेग्युलेशन फॉर द स्पेस इन rear साइड ऑल्सो द फ्रंट साइड, अँड दॅट इज नथिंग बट अ बिल्डिंग बायलॉज. तर हे बिल्डिंग बायलॉज तुम्हाला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड ड्रॉइंग हा सेकंड इयरला सब्जेक्ट आहे, त्यामध्ये इन डिटेलमध्ये स्टडी करता येईल. ओके. तर ओपन स्पेसेस, तर मिनिमम साईज ऑफ द रूम्स अँड हाईट अँड द एरिया लिमिटेशन. आता मिनिमम रूमच्या साईज किती असल्या पाहिजेत किंवा हाईट ऑफ द बिल्डिंग किती पाहिजे. समजा हाईट ऑफ द बिल्डिंग यामध्ये काही लिमिटेशन्स राहणार नाहीत, सगळे काय करतील मग 10, 20, 30 असे काय करतील फ्लोअर्स वरती बांधत जातील. त्याला काहीतरी लिमिटेशन पाहिजे ना, तर ते लिमिटेशन कुणी घातलेलं आहे, तर प्लॅनिंग ऑथॉरिटीजनी, की एवढ्याच हाईटचे बिल्डिंग तुम्हाला बांधायचे. दॅट आर दी नंबर ऑफ फ्लोअर्स, 10 असतील, 5 असतील, 6 असतील, 2 असतील, 4 असतील, वॉट एव्हर इट मे बी, इट डिपेंड्स अपॉन द सिटी. तर त्यानुसार तुम्हाला यू हॅव टू गो फॉर द limitation, and that limitations come under the bylaws, and so that it is known as the building bylaws. Rules and regulations which largely regulate the building activity should be formulated to get disciplined growth of building and the better planned development of town and the cities. Okay, in this way these are the building planning come under the building bylaws, and based on this, if all the bylaws are satisfied, then we'll go for the there will be a town planning authorities will sanction our plan, and after the sanctioning the plan we'll go for the building construction. Okay, these are the come under the building planning, and after the building construction, after we'll go for the building construction, that is the discipline number 1. Based on this we'll move towards the next discipline. All of you understand up to this? He discipline समजली का? First discipline, all of you getting? हो मॅम. येस मॅम. Okay, then we'll move towards the next discipline, that is the structural engineering. मॅडम First लिहून काय it is, नाही तर नेक्स्ट तुम्ही next discipline is the structural engineering. The branch of civil engineering deals with structural analysis, design of structures. Structural analysis is done to calculate the stresses in structural component on the basis of loads acting on the structure. बघा, या ठिकाणी structural engineering is the branch of civil engineering. It is a very important branch from the civil engineering. यामध्ये जे काही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग हे आहे ती खूप इम्पॉर्टंट ब्रांच आहे, कारण प्रत्येक स्ट्रक्चरचं जे काही डिझाईन आहे, जे काही अनालिसिस आहे, तर ते कुठं केलं जातं, तर ह्या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये केलं जातं. नंतर जो आहे की प्रत्येक स्ट्रक्चरल कॉम्पोनंट जो आहे तर त्याच्यावरती येणारा लोड, त्याच्यावरती होणारं मुवमेंट, त्याच्यानंतर होणारं जे काही ज्याच्यावरती येणारे जे काही स्ट्रेसेस आहेत ते सगळे जे कॅल्क्युलेट केलं जातं ते कशामध्ये होतं, तर इन द स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग ओनली. लक्षात आलं? तर बघा, एक तुम्हाला बिल्डिंग घ्या आपली, तर त्या बिल्डिंगमध्ये वेगवेगळे कंपोनंट आहेत, रूफ आहे, स्लॅब आहे, वॉल्स आहेत, बीम्स आहेत, कॉलम्स आहेत. तर या सगळ्याचं लोडवरचं सगळ्याचं अनालिसिस जे करायचं काम करतं किंवा डिझाईन पण करायचं काम कोण करतं, तर हे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग करतं. तर यामध्ये एखादा कंपोनंट, एक बीम कंपोनंट जर घेतला तर बीमवरती लोड किती येतो, तो लोडचा, त्या लोड इतका लोड आला तर या बीमचं अनालिसिस कसं आहे, ह्याचं डिझाईन कसं करावं लागेल, किती यामध्ये स्टील प्रोव्हाइड करावं लागेल. नंतर परत जर या ठिकाणी जर एक्स्ट्रा लोड येत असेल या बीमचं फेल्युअर कसं होईल. ऑल these पॅरामीटर्स विल कम अंडर दी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. बघा, द सेक्शन्स ऑफ स्ट्रक्चरल इलेमेंट लाईक बीम्स, कॉलम्स, स्लॅब्स एटसेट्रा आर डिझाइनड. द स्ट्रक्चरल अनालिसिस रिक्वायर्ड द मच कॅल्क्युलेशन, हेन्स advanced computing softwares are used to carry out structural analysis and the design. बघा, यामध्ये जी प्रत्येक बिल्डिंग असते त्या बिल्डिंगचं काय केलं जातं, आपण डिझाईन केलं जातं. तर आरसीसी डिझाईन करत असताना कुठल्या पण बिल्डिंगचं जर डिझाईन करायचं झालं तर त्या ठिकाणी पूर्ण एक आणि एक कंपोनंटचं आपल्याला काय करावं लागतं, डिझाईन करावं लागतं. त्यामध्ये स्लॅब असेल तर स्लॅबचं डिझाईन करायचं आहे, कॉलम असेल तर कॉलमचं डिझाईन करायचं, की कॉलमवरती किती लोड येतो, बीमवरती किती लोड येतो, मग कुठल्या टाईपचा स्लॅब या ठिकाणी डिझाईन करायचा,
करायचा, 1 वे करायचा की 2 वे करायचा, किंवा त्या ठिकाणी कॉलम आहे तर कॉलम कुठला करायचा, सर्क्युलर सेक्शनचा किंवा रेक्टँग्युलर सेक्शनचा, त्याचं असं जे आहे हे सगळा जो स्टडी आहे तो स्टडी आपण या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये करतो. आणि त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे, दॅट कॅल्क्युलेशन इज ऑल्सो वन ऑफ द बिग पार्ट. तर त्यासाठी हे बिग कॅल्क्युलेशन आहेत, मच कॅल्क्युलेशन आहेत. तर याचा स्टडी करून दे हॅव डेव्हलप्ड द स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग इज डेव्हलप्ड सम सॉफ्टवेअर्स. कुठले सॉफ्टवेअर आहेत बघा, ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग सॉफ्टवेअर. कुठलं वापरलं जातं तर स्टॅडप्रो हे सॉफ्टवेअर आपण या ठिकाणी वापरतो. या स्टॅडप्रो या सॉफ्टवेअरमध्ये आपण आपल्या बिल्डिंगचं काय करतो, एक फ्रेम बनवतो, कॉलम आणि बीम्स आहेत त्याचं कनेक्शन करतो, आणि आपण जी डायमेन्शन आहेत आपल्या बिल्डिंगचे तसे सेम डायमेन्शन्स आपले कॉलम्स आहेत, ते बीम्स आहेत, त्या ठिकाणी उभा करतो. आणि त्याच्यावरती येणारा लोड जेव्हा आपण अप्लाय करू तेव्हा आपल्याला ऑटोमॅटिकली विल गेट द वॉट एव्हर द स्टील रेन्फोर्समेंट विल प्रोव्हाइड इन टू द बिल्डिंग ॲट डिफरंट कॉम्पोनंट. त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट त्या ठिकाणी डिझाईन मिळेल, त्याचं अनालिसिस पण आपल्याला करता येईल की कुठल्या कॉम्पोनंट वरती किती स्ट्रेस येईल, कुठल्या कॉम्पोनंट वरती हे जे कॉम्पोनंट आहेत हा कॉम्पोनंट या लोडसाठी सेफ आहे की नाहीये, किंवा या प्रत्येक त्या ठिकाणी कॉलम असेल तर कॉलमवरती किती लोडसाठी हा सफिशियंट लोड घेऊ, हा कॉलम आहे तो किती सफिशियंट लोड घेऊ शकतो, बीम किती सफिशियंट लोड घेऊ शकतो, परत त्याची बेंडिंग मुवमेंट काय येईल, त्या ठिकाणचं तुमचं जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस किती येईल, स्लॅब असेल तर कुठल्या टाईपचा स्लॅब वापरावा लागेल, त्यामध्ये स्टील किती वापरावं लागेल, कॉन्क्रीट कुठल्या ग्रेडचं वापरावं लागेल. या सगळ्याचा जो स्टडी आहे तो पूर्ण स्टडी आहे तो या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये येतो. आणि आपल्याला जर एखाद्या बिल्डिंगचं जर अनालिसिस करायचं असेल, डिझाईन करायचं असेल, तर यू कॅन यूज द कम्प्युटिंग सॉफ्टवेअर्स लाईक स्टॅडप्रो सॉफ्टवेअर टू कॅरी आउट द स्ट्रक्चरल अनालिसिस ॲज वेल ॲज द डिझाईन. समजलं का? ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस? मॅडम नोट्स Yes, ma'am. Yes, ma'am. हा Yes, बोला. ma'am. मॅडम मॅडम कोणतरी म्हणते, बोला. नोट्स नंतर देणार आहेत का तुम्ही? हा, डिसिप्लिन थोड्या होऊ देत, मी तुम्हाला लिहून देते, नो प्रॉब्लेम. बर. प्रत्येक वेळेला पाहिजे का तुम्हाला लेक्चर मध्येच लिहून द्यावं असं अपेक्षा आहे का? तसं असेल तर मग मी तसं करते, काही प्रॉब्लेम नाही. नको ma'am, एकदम PDF पाठवा. जसं मला होईल तसं मी करते. जस्ट आता तरी आपलं एक थोडं 2-3 डिसिप्लिन एवढे होऊ देत, मग मी शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहून देईन. ओके? ओके. Okay. आपलं टाइम थोडं वाढेल ना लेक्चरचं, तेव्हा मग तुम्हाला हे लिहून दिलं तर बेस्ट होईल. आता थोडं टाइम कमी आहे ना, 40 मिनिटात आपलं लेक्चर लगेच संपते. एक डिसिप्लिन आपली एका लेक्चरमध्येच होते. तर थोडा जास्त वेळ मिळाला की मी देईन तुम्हाला. ओके? ओके. आणखी ह्या पीपीटी तुम्हाला मी शेअर करतेच आहे. आपले लेक्चर पण युट्यूबवरती लिंक आहेत. पूर्ण मी अपलोड केलेले आहेत, त्याच्या लिंक पण तुम्हाला मिळतात. त्या थ्रू पण तुम्ही लेक्चर तुमचे युट्यूबवरचे स्टॉप करत करत ह्या स्लाइडमधील एक छोटे छोटे पॉईंट तुमच्या नोटबुकमध्ये जरी लिहित गेलात तरी पण तुम्हाला नोट्स मिळू शकतात, किंवा तुमच्या स्वतःच्या ओनमध्ये पण तुम्ही तयार करू शकता नोट्स ओन लँग्वेजमध्ये. ओके? तर बघा, इट इन्क्लूड्स द डिझाईन ऑफ रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट अँड स्टील स्ट्रक्चर, डिझाईन ऑफ मल्टीस्टोरी बिल्डिंग, टावर्स, अगेन रिटेनिंग वॉल्स, वॉटर टँक, ब्रिजेस, रिक्वायर्ड स्किल अँड नॉलेज ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. तर बघा, हे जे काही डिझाईन आहे किंवा अनालिसिसचा पार्ट मी तुम्हाला जो सांगितला, तर हे आपण कुठं कुठं करू शकतो, तर वेगळ्या टाईपच्या बिल्डिंगमध्ये, जे की मल्टीस्टोरी बिल्डिंग आहेत, किंवा टावर्स असेल एखादं, किंवा तुमचं एखादा शेड भरी बांधलेला आहे तर त्यामध्ये स्टील स्ट्रक्चर येईल, किंवा एखादं ब्रिज आहे, स्टील ब्रिज आहे, तर त्याचं डिझाईन करायचं आहे. तर त्यामध्ये कुठला बीम आहे, तो कुठल्या कुठल्या एलिमेंटवरती जास्त लोड येतोय, कुठला एलिमेंट हा टेन्शन मेंबर आहे, कुठला एलिमेंट हा कॉम्प्रेशन मेंबर आहे, किंवा त्या ठिकाणी एखादा रिटेनिंग वॉल आहे, किंवा समजा वॉटर टँक आहे. आता आपण आपल्या गावामध्ये वॉटर टँक डिझाईन केलेलं असतं किंवा बांधलेलं असतं, गव्हर्नमेंटच्या अंडर असतं. तर त्या ठिकाणी वॉटर टँक आपल्या गावची कपॅसिटी किती आहे, आपली गावची लोकं किती, त्या लोकांचे पहिल्यांदा कॅल्क्युलेशन केलं जातं की नंबर ऑफ पीपल्स किती गावामध्ये राहतात. नंतर परत त्याच्यानंतर काय केलं जातं की रिक्वायर्ड एका पर्सनला रिक्वायर्ड वॉटर किती असेल दिवसाचं, त्याच्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन करून झाल्यानंतर त्या टाकीचं काय केलं जातं, एवढं वॉटर आपल्याला 2 लाख लिटर असेल, 1 लाख लिटर असेल, 5 लाख, 10 लाख एवढ्या लिटरचं वॉटर काय केलं जातं, एवढ्या कपॅसिटीचं आपल्याला काय करायचं असतं, त्या ठिकाणी वॉटर टँक डिझाईन करायचा असतो. तर त्या ठिकाणी पण आपल्याला एवढी कपॅसिटी असलेला, एवढं व्हॉल्यूम, त्याची हाईट किती ठेवायची, नंतर त्याची डेप्थ म्हणजे डेप्थ किती ठेवायची, त्याचा डायमीटर कुठला ठेवायचा, कुठल्या टाईपची टाकी डिझाईन करायची, मे बी रेक्टँग्युलर असेल किंवा मे बी स्क्वेअर असेल, काही वेळेला सर्क्युलर टाकी असेल. तर त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी जे डायमीटर जो की लोड असेल टँकचा, त्याच्यावरून जे खाली असणारे त्याचे कॉलम्स आहेत, त्याचे बीम्स आहेत, तर हे सगळे तेवढा लोड बिअर करू शकतात का, तर बेस
बेस्ड ऑन दिस हे जे डिझाईन आहे वॉटर टँकचं डिझाईन सुद्धा आपण ह्या डायरेक्टली कशामध्ये करू शकतो. एक सिम्पल एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला वॉटर टँकचं, हे आपण डायरेक्टली स्टॅडप्रो या सॉफ्टवेअरमध्ये करू शकतो. हे आहे हे डिझाईन जे आहे किंवा अनालिसिस एनी टाईप ऑफ बिल्डिंग, ते मध्ये ब्रिजेस असतील किंवा एखादा डॅम साईट आहे त्या ठिकाणचा, परत एखादा रिटेनिंग वॉल आहे, टावर्स आहे, मल्टी स्टोरी बिल्डिंग आहे, एखादा स्टील स्ट्रक्चर आहे, या सगळ्याचं जे डिझाईन जे आपण करतो ते डिझाईन यामध्ये येतं. कशामध्ये? स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये येतं. मॅन्युअल कॅल्क्युलेशन सुद्धा जे आपण करतो, म्हणजे मॅन्युअल एखादा तुम्हाला बीम दिला, बीमची साईज दिली तर त्याचा लोड किती येतो, त्याच्यावर एखादा लोड अप्लाय केला तर त्याचे शिअर फोर्स किती येतो किंवा बेंडिंग मुवमेंट किती येते, या सगळ्या जे पॅरामीटर्स आहेत तर या सगळ्याचं कॅल्क्युलेशन या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग या ब्रँचमध्ये केलं जातं. आणखी त्याचं अनालिसिस जर करायचं असेल इन सिम्पल वे तर त्यासाठी जे आहे ते सॉफ्टवेअर दॅट इज द स्टॅडप्रो सॉफ्टवेअर वापरलं जातं. आता बघा वेगळ्या बाहेर कंपनीज आहेत, डिझाईनच्या कंपन्या आहेत, तर त्या ठिकाणी ते मॅन्युअल कॅल्क्युलेशन न करत बसतात, ते डायरेक्टली काय करतात, सॉफ्टवेअर यूज करतात. तर सॉफ्टवेअर जर एखादं येत असेल आपल्याला, स्टॅडप्रो असेल किंवा इटॅप सॉफ्टवेअर असेल, हे जर सॉफ्टवेअर जर आपल्याला येत असतील तर त्या ठिकाणी स्कोप हा आपला वाढतो इन द इंडस्ट्री, दॅट because of the whatever the analysis and design that will be doing to this software, that is ETAP software or the STADPRO software. आणि मॅन्युअल कॅल्क्युलेशन साठी जो रिक्वायर्ड टाइम आहे तो रिक्वायर्ड टाइम ऑल्सो काय आहे, जास्त आहे. तर त्यासाठी आपल्याला टाइम कन्झ्युमिंग आपण त्या ठिकाणी काय करतो, वी यूज द डिफरंट टाइप्स ऑफ द सॉफ्टवेअर फॉर द analysis and the design of any type of the structure. This is our branch as a structural engineering branch. समजलं का सगळ्यांना? हो मॅडम. येस Okay. मॅम. Okay, then we'll move towards the next branch now. बघा नेक्स्ट ब्रांच इज द जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. तर ऑलरेडी मी तुम्हाला डिसिप्लिन सगळ्या सांगत असताना मी सांगितलं होतं व्हॉट इज द जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. इट इज द ब्रांच विच डील्स विथ द स्टडी ऑफ soil. Okay, geotechnical engineering is the branch of engineering which it is the branch of engineering which deals with the study of soil. तर यामध्ये बघा आपल्याला काय करायचं, स्टडी ऑफ सॉइल, सॉइलचा काय करायचं, स्टडी करायचा आहे. तर यामध्ये बघा आपण फर्स्ट रीड करू व्हॉट इज द जिओटेक्निकल इंजिनिअरिंग अँड देन आय विल डिस्कस विथ यू. बघा जिओटेक्निकल इंजिनिअरिंग इज दॅट field of civil engineering which deals with soil investigation and design of proper foundation of structures. Soil investigation includes collection and testing of the soil sample. तर बघा यामध्ये मी तुम्हाला सांगते की जिओटेक्निकल इंजिनिअरिंग इज द ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग विच डील्स विथ द स्टडी ऑफ सॉइल. तर आपल्याला सॉइलचा स्टडी कशासाठी करायचा आहे, तर सॉइलचा स्टडी आपल्याला करायचा आहे का, तर आपली पूर्ण जी बिल्डिंग आहे, कुठली पण बिल्डिंग असेल तर तो पूर्ण लोड जो कशावरती जातो, तर आपल्या अर्थवरती जातो, म्हणजे सॉइल वरती जातो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, ह्या ठिकाणी सॉइलचा स्टडी करायचा आहे. समजा जी खालची सॉइल आहे, आपला जो लोड आहे तो लोड जितका लोड आपल्या बिल्डिंगचा आहे तितका लोड जर सहन करण्याची कॅपॅसिटी म्हणजेच बेअरिंग करण्याची जर कॅपॅसिटी त्या सॉइलची नसेल तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, आपल्या बिल्डिंगची डाऊनवर्ड मुवमेंट होऊ शकते. तर त्यासाठी आपल्याला वी हॅव टू गो फॉर द चेकिंग ऑफ द सॉइल प्रॉपर्टीज, आणि त्याच्यावरून आपण डिसाईड करतो की कुठल्या टाईपचं फाउंडेशन या ठिकाणी काय करायचंय, यूज करायचं आहे. तर त्या ठिकाणी बघा सॉइलचे प्रॉपर्टीज आपल्याला काय करायचे, चेक करायचे. तर कसं चेक करणार तुम्ही, सॉइल इन्व्हेस्टिगेशन किंवा सॉइल एक्सप्लोरेशन असं एक वर्ड आहे या ठिकाणी, सॉइल इन्व्हेस्टिगेशन. तर सॉइल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय करायचं आपल्याला, वी हॅव टू कलेक्ट द सॅम्पल्स अँड दॅट सॅम्पल्स विल कलेक्ट फ्रॉम द साईट अँड दॅट सॅम्पल्स विल चेक इन टू द लॅबोरेटरी. जी की जिओटेक्निकल लॅबोरेटरी आपल्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे, कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अवेलेबल असते. तर त्या ठिकाणी काय केलं जातं, सॉइल इन्व्हेस्टिगेशन जर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, सॉइल सॅम्पल्स कलेक्ट करावे लागतात. त्या सॉइल सॅम्पल कलेक्ट करून झाल्यानंतर ते आपण आपल्या लॅबोरेटरीमध्ये काय करतो, चेक करतो. तर त्या लॅबोरेटरीमध्ये जे काही सॉइलच्या प्रॉपर्टीज आहेत त्या पूर्ण सॉइलच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती होतात. जेव्हा प्रॉपर्टीज माहिती होतात त्या बेस्ड ऑन दिस विल जज दॅट
सच अ टाइप ऑफ द सॉइल इज देअर. म्हणजे समजा आपण आता काय करतोय की आपल्याला घर बांधायचं आणि फाउंडेशन आपल्याला चालू आहे, तर 1 मीटर 2 मीटर एवढं आपण काय करतो, पहिला पूर्ण ड्रिलिंग करून बघतो. त्या ठिकाणी आपण काय करतो, खोदतो. नंतर आपल्याला काय मिळतो, आपल्याला समजा हार्डस्टार्टर नाही मिळाला, परत आणखी खोदत जातो खाली. म्हणजे काय होतं, आपल्याला हार्डस्टार्टर मिळालेला नाहीये. तर त्यासाठी हे सगळं करत बसण्यासाठी ह्याची कॉस्ट काय असणार आहे, जास्त असणार आहे. तर त्यासाठी काय केलं जातं, एक त्या ठिकाणी बोर पाडलं जातं थोडक्यात, किंवा ड्रिलिंग केलं जातं 1 मीटर किंवा 2 मीटर वरती छोटा खड्डा खांदून. तर त्या ठिकाणी छोट्या किंवा थोडक्यात बोर होल त्या ठिकाणी ड्रिल केलं जातं. त्या होल पासून आपल्याला 1 मीटर वरची सॅम्पल आपण कलेक्ट करतो. परत सेकंड 2 मीटर वरती गेल्यानंतर सॅम्पल कलेक्ट करतो. 3 मीटर वरती, 4 मीटर वरती, 5 मीटर वरती, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, एक सॉइल सॅम्पल कलेक्ट करतो. हे आपण कुठल्या ठिकाणी करतो, त्या ठिकाणी जे काही मेजर ज्या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्ट करणार आहोत, समजा एखादी डॅम साईट आहे किंवा एखादी समजा त्या ठिकाणी आपल्याला मल्टी स्टोरी बिल्डिंग बांधायची आहे, तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला त्या सॉइलच्या प्रॉपर्टीज माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे. तर त्यासाठी आपण काय करतो, हे सॉइल सॅम्पल वेगवेगळ्या डेप्थवरचे काय करतो, आपण कलेक्ट करतो आणि हे सॅम्पल जे आहेत ते आपण आपल्या जिओटेक्निकल इंजिनिअरिंग लॅबोरेटरीमध्ये काय करतो, आपण चेक करतो. आणि त्याच्यानुसार आपल्याला माहिती होते की या डेप्थवरती हार्ड स्ट्राटा आहे, या डेप्थवरती लूज स्ट्राटा आहे, या डेप्थवरती आपल्याला ब्लॅक कॉटन सॉइल मिळते इतक्या डेप्थपर्यंत. मग हे जेव्हा आपल्याला माहिती होईल, तेव्हा आपण काय ठरवू शकतो की हार्ड स्ट्राटा मला 1 मीटर 2 मीटर वरती मिळालेलं आहे. मग मी आता या ठिकाणी ऑटोमॅटिकली आय विल यूज द टाइप ऑफ फाउंडेशन दॅट इज द शॅलो फाउंडेशन. एखाद्या ठिकाणी जरा हार्ड स्ट्राटा आपल्याला मिळालेलंच नाही, 1 2 3 4 5 इतक्या मीटरपर्यंत तुम्ही गेला, 10 मीटरपर्यंत गेला, तरी पण आपल्याला हार्ड स्ट्राटा मिळत नाही. तर त्यासाठी ॲज पर ॲज द सिव्हिल इंजिनिअरिंग जे की टेक्निक्स आहेत बेरिंग कपॅसिटी ऑफ द सॉइल इन्क्रीज करण्याचे, ते टेक्निक्स आपण त्या ठिकाणी यूज करणार आहे. विल इन्क्रीज द बेरिंग कपॅसिटी ऑफ द सॉइल. आणि त्या ठिकाणी आपण कुठल्या टाईपचे फाउंडेशन यूज करू शकतो, तर दॅट आर दी डीप फाउंडेशन. का तर हार्ड स्ट्राटा आपल्याला एका शॉर्टर डेप्थवरती मिळालेला नाही, त्यासाठी आपल्याला खाली जावं लागतंय, जास्त डेप्थवरती जावं लागतंय. तर वी हॅव टू यूज द डीप फाउंडेशन. म्हणजे त्याची हाईट ऑफ द जी काही डेप्थ ऑफ फाउंडेशन आहे ती पण त्या ठिकाणी काय असणार आहे, जास्त असणार आहे. सो दॅट इट इज नोन ॲज द डीप फाउंडेशन. हा जो स्टडी येतो, तो पूर्ण स्टडी हा आपल्याला जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये येतो. जिओटेक्निकल इंजिनिअरिंग इज द ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग विच डील्स विथ द स्टडी ऑफ सॉइल. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सॉइलचं जर स्टडी करायचं असेल, फॉर द फाउंडेशन, for the design of foundation, for fixing the foundation, will move towards the collection of samples, and that samples will check into the geotechnical engineering laboratory. And after testing these samples, we'll get an idea about the which type of soil is there. If that soil is weak, we'll move towards the deep foundation and will increase the we use the different techniques to increase the bearing capacity of the soil. ते टेक्निक वापरून आपण काय करणार आहे, दॅट सॉइलची आपल्याला काय करायचे, बेरिंग कपॅसिटी इन्क्रीज करायची आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या टाईपचं फाउंडेशन वापरायचं आहे, जे की आपलं कुठलं असणार आहे, तर डीप फाउंडेशन असणार आहे. तर या डीप फाउंडेशन मध्ये परत तुमचं पाईल फाउंडेशन असेल किंवा राफ्ट फाउंडेशन असेल, म्हणजे तो पूर्ण जो खाली पूर्ण म्हणजे काय करतात, जास्त एक्सकॅव्हेट करतात तो लेअर. आणि डीप फाउंडेशन साठी परत त्यामध्ये पूर्ण स्टील त्या ठिकाणी स्टील प्लेस केलेलं असतं. परत त्याच्यावरून कॉन्क्रीट भरतात आणि कॉन्क्रीट फिल करून झाल्यानंतर तो पूर्ण जो फाउंडेशनचा जो एरिया आहे, तो पूर्ण फाउंडेशनचा स्ट्राटा त्याची बेरिंग कपॅसिटी काय करतात, इन्क्रीज करतात. आणि परत त्याच्यानंतर वरती काय करतात, आपलं स्ट्रक्चर जे आहे ते बिल्ड करतात. तर त्यामध्ये बेसिक जो पार्ट येतो तो म्हणजे काय असतो आपला, तर जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला वी शुड नो द सॉइल प्रॉपर्टीज बाय कलेक्टिंग द सॅम्पल अँड टेस्टिंग द सॅम्पल फ्रॉम द जिओटेक्निकल इंजिनिअरिंग लॅबोरेटरी. आफ्टर दॅट काय तर बघा, यामध्ये जिओटेक्निकल इंजिनिअरिंग इन्क्लूड्स द मेजरमेंट ऑफ सॉइल पॅरामीटर्स अँड सेफ बेरिंग कपॅसिटी. इट ऑल्सो इन्क्लूड्स द construction and design of simple foundation, pile foundation, well foundation, caissons, coffer dams, construction of foundation of dams, construction of tunnels, subbase of road, earthen dams, earth related constructions. Sound knowledge of geology and geotechnical engineering is necessary for construction of earth related structures. म्हणजे बघा, यामध्ये जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचा स्टडी आहे ते प्रत्येक कुठल्या पण टाईपची बिल्डिंग आपल्याला काय करायचे, कन्स्ट्रक्ट करायचे. तर त्या प्रत्येक ठिकाणी फर्स्ट जी स्टेज येईल ते आपल्याला काय करायचे, सॉइल एक्सप्लोरेशन त्या ठिकाणी करायचं आहे. तर त्यामध्ये बघा, आपण टनेलिंग तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे टनेलिंग. तर टनेलिंगचं कन्स्ट्रक्शन सुद्धा करत असताना त्या ठिकाणी आपल्याला काय
करायचंय, टनेल आता आपण कन्स्ट्रक्ट करतो तर टनेलच्या मध्ये आपल्याला जो की आपल्याला काय करायचंय, आपला जो बोगदा जो आहे तो त्यामध्ये काय करायचं, जो वरची सॉईल आणि जी खालची जी काय हार्ड स्ट्राटा जर असेल, हार्ड स्ट्राटा आहे जो आपण डायमीटरचा जो पूर्ण काय करणार आहे त्या ठिकाणी होल ड्रिल करणार आहे, जो की कुठला पण एरिया असेल, समजा डोंगर आहे एखादा, त्या डोंगरातून आपल्याला काय करायचं, एक वे करायचा आहे, तो आपण कशा थ्रू करतो, तर टनेलिंगच्या थ्रू करतो. तर तो सुद्धा करायच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणचा स्ट्राटा कसल्या टाईपचा आहे, तर समजा स्ट्राटा जर वीक असेल आणि आपण जर असं ड्रिल करत गेलो तर काय होणार, ऑटोमॅटिकली वरचा स्ट्राटा जर लूज असेल तर तो काय होणार आहे, खाली त्या ठिकाणी पूर्ण घसरणार आहे, त्याचं लँडस्लाईड होऊ शकतं. परत सेकंड जर हार्ड स्ट्राटा असेल आणि खालून जर आपण जर वे केला ट्रान्सपोर्टेशनसाठी तर काही प्रॉब्लेम येणार नाही. पण त्यासाठी आपल्याला काय करायला लागतील, व्हर्टिकली जो त्या ठिकाणचा आपल्याला ज्या ठिकाणी टनेल कास्ट करायचं आहे तर त्या ठिकाणी जो डोंगर जरी असेल तरी टॉप पासून ते त्याच्या पूर्ण खालच्या डेप्थ पर्यंत जे स्ट्राटा आहे तो बोर होल्स ड्रिल करून आपल्याला वेगवेगळ्या डेप्थ वरती आपल्याला त्याचे सॉइल सॅम्पल कलेक्ट करावे लागतील. आणखी हॉरिझॉन्टली आपल्याला टनेल कास्ट करायचं आहे, कन्स्ट्रक्ट करायचं आहे, तर हॉरिझॉन्टली पण होल ड्रिल करून आपल्याला काय करायला लागतील, वेगवेगळ्या लेंथ वरती आपल्याला काय करावं लागतील, सॉइल सॅम्पल कलेक्ट करावे लागतील. आणि मग तेव्हा आपल्याला व्हर्टिकली बोर होल ड्रिल करून आणि हॉरिझॉन्टली ड्रिल करून आपल्याला दोन्ही बाजूने आपल्याला काय मिळतील, विल कलेक्ट द सॅम्पल्स अँड विल गेट द आयडिया अबाउट द व्हॉट टाईप ऑफ द सॉइल इज ॲट व्हॉट लेंथ ऑर ॲट व्हॉट डेप्थ. हे आपल्याला जेव्हा माहिती होईल त्याचं जजमेंट घेऊनच आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी टनेलिंगचं कन्स्ट्रक्शन करू शकतो. परत आपली एखादं काय आहे, रोडचं कन्स्ट्रक्शन आपण करतो, तर रोडच्या कन्स्ट्रक्शनला सुद्धा बघा, रोडचं कन्स्ट्रक्शन चालू आहे तर त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा पूर्ण जो खालचा जो सब बेस कोर्स असतो, सगळ्यात खालचा लेअर असतो, तो पूर्ण आपण काय करतो, त्याची बेअरिंग कॅपॅसिटी किती आहे हे त्या ठिकाणी पण आपण चेक केलं जातं. सॉइल सॅम्पल वेगवेगळ्या डेप्थवरती कलेक्ट करून किती बेअरिंग कॅपॅसिटी आहे हे पण त्या ठिकाणी चेक केलं जातं. पण त्यासाठी परत पण त्या ठिकाणी बेअरिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी त्या रोडची त्या ठिकाणी पहिल्यांदा पूर्ण ॲग्रीगेटचा लेअर, त्याच्यानंतर परत मिक्स केलं जातं ना ॲग्रीगेट, नंतर त्या ठिकाणी जी काही माती असेल त्याचा लेअर दिला जातो, परत दुसऱ्या टाईपचे ॲग्रीगेट, जे असे ॲग्रीगेट्स प्लस वाळू असेल किंवा त्या ठिकाणी माती असेल या सगळ्याचं ॲडिशन करून त्या ठिकाणी काय केलं जातं, त्याची बेअरिंग कॅपॅसिटी ॲट द सबबेसला काय करली जाते, वाढवली जाते आणि त्याच्यानंतर वरचा जो रोड आहे तो काय केला जातो, कन्स्ट्रक्ट केला जातो. हे जे पॅरामीटर्स आहेत ते पूर्ण तुमच्या कशाचे रिलेटेड येतात, तर जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड येतात. एखादा समजा डॅम साईट आहे, तर डॅम साईट वरती काय होतं, तर डॅम वरती रिझर्वायर आहे, त्यामध्ये काय पूर्ण पाणी साठवून ठेवलेलं आहे. ते पाणी आपलं पाणी भरपूर असतं तर त्या पाण्याची कपॅसिटी, पाणी समजा इतकं जास्त पाणी आहे आणि ती खालची जी वॉटर आहे, खालची जी आपली सॉईल आहे तर त्या सॉईलची बेअरिंग कपॅसिटी काय आहे, समजा कमी आहे आणि वरून जर येणारा जो लोड आहे तो भरपूर लोड आहे, तर काय होऊ शकतं, खालची सॉईल वीक आहे म्हणजे ते वरचं वॉटर आहे ते पूर्ण खाली काय होणार, सिपेज होत जाणार. सिपेज होत असताना त्या जर सॉईलची तितकी बेअरिंग कपॅसिटी नसेल तर त्या ठिकाणी काय होऊ शकतो, त्या बेअरिंग कपॅसिटीमुळे त्या ठिकाणी अर्थक्वेक पण होऊ शकतो. तर हे जे आहेत तर हे काय ते तुमचे डिफ्लेक्ट्स आहेत किंवा की बाबा बेअरिंग कपॅसिटी कमी असेल तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली काय होऊ शकतं, वरून इतकं पाणी भरलेलं आहे की त्याची पाण्याची कपॅसिटी भरपूर आहे, आणखी खालची सॉईल आहे तिची बेअरिंग कपॅसिटी कमी आहे आणि त्यामुळे पाणी पूर्ण खाली काय होत चाललेलं आहे, लिकेज होत चाललेलं आहे खाली आणि सॉईलची अजून बेअरिंग कपॅसिटी जसं खाली खाली जाईल तशी काय कमी कमी आहे, तर वरती त्या ठिकाणी काय होऊ शकतो, अर्थक्वेक पण होऊ शकतो, भूकंप होऊ शकतो त्या ठिकाणी. तर हे जे पॅरामीटर्स आहेत तर ते कम अंडर दिस डॅम साईट वरती असू शकतात. नंतर एखादं तुमचा परत बघितला तुम्ही वेल फाउंडेशन आहे, तर वेल फाउंडेशन मध्ये सुद्धा पाणी किंवा बोर पण ड्रिल करत असताना किंवा विहीर पाडत असताना जे की आपल्याला वेगवेगळ्या डेप्थ वरती जे काही स्ट्राटा मिळतो आपल्याला 1 मीटर वरती, 2 मीटर, 3 मीटर वरती आपल्याला जो की स्ट्राटा मिळतो, तर त्यानुसार आपण पण सॅम्पल कलेक्ट करून त्या ठिकाणचं काय करू शकतो, टेस्टिंग करू शकतो. आणि हार्ड स्ट्राटा ज्या ठिकाणी असेल, बोरवेलमध्ये पण बघा, ज्या ठिकाणी हार्ड स्ट्राटा असेल त्या ठिकाणीच आपल्याला काय मिळतं, तर पाणी मिळतं आपल्याला. बोरवेल सुद्धा असेल तर हार्ड स्ट्राटा ज्या ठिकाणी असेल, ब्लॅक म्हणतात काळा दगड लागला की पाणी लागतं. तर हे जे पॅरामीटर्स आहेत ह्या सगळ्याचा जर स्टडी करायचा असेल तर आपल्याला हे कशामध्ये येतं, तर जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये येतं. तर कॅसाइन्स आणि कॉफर डॅम म्हणजे काय, तर बघा आपल्याला एखादी नदी आहे, समजा नदीच्या मध्ये आपल्याला कुठेतरी काय करायचं, कन्स्ट्रक्ट करायचं आहे, तर त्या ठिकाणी जे काही टेम्पररी स्ट्रक्चर्स असतात तर ते टेम्पररी स्ट्रक्चर्स म्हणजेच काय उभा केलेले असतात त्याला काय म्हणतो आपण, कॉफर डॅम म्हणतो. जेणेकरून आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे आणि त्यामध्ये पाणी मध्ये येऊन द्यायचं नाही या नदीचं, तर त्यासाठी जे काही टेम्पररी त्या ठिकाणी डॅम्स उभे केलेले असतात त्याला आपण म्हणतो काय, कॉफर डॅम्स असं म्हणतो. कासाइन्स म्हणजे काय, त्या कॉफर डॅम मध्येच खाली आपल्याला काय करायचंय, फाउंडेशन एक्सकॅव्हेट करायचंय, त्या दॅट विल बिकम अंडर दिस कॅसाइन
कॅसाइन अँड द कॉपर डॅम्स. नेक्स्ट जो पॉईंट येतो यामधला बघा, दॅट इज द जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग चे बघा 2 पार्टमध्ये आपल्याला जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग त्यामध्ये आपलं कुठलं जरी स्ट्रक्चर असेल, इट इज डिवायडेड इंटू द 2 पार्ट. वन इज द सबस्ट्रक्चर अँड सेकंड वन इज द सुपरस्ट्रक्चर. सुपरस्ट्रक्चर म्हणजे काय, ग्राउंड लेवलचा वरचा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो सुपरस्ट्रक्चर, आणि ग्राउंड लेवलच्या खाली जो पार्ट येणार आहे दॅट इज कम अंडर द सबस्ट्रक्चर. म्हणजे ग्राउंड लेवलच्या खाली काय येतं आपल्या बिल्डिंगचं, दॅट इज द फाउंडेशन. सो फाउंडेशन इज कम्स अंडर द सबस्ट्रक्चर अँड इट इज ऑल्सो नोन ॲज द फाउंडेशन. आणि जो फाउंडेशनचा जो स्टडी आहे दॅट इज नथिंग बट अ जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. तर जिओटेक्निकल इंजिनिअरिंगलाच फाउंडेशन इंजिनिअरिंग असं पण म्हणतात. जेणेकरून टोटल जे फाउंडेशन आहे, टोटल जे सबस्ट्रक्चर आहे त्याचा पूर्ण स्टडी जो केला जातो तो तुमच्या जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये केला जातो. सो इट इज नोन ॲज द फाउंडेशन इंजिनिअरिंग. आणि लक्षात बघा, फाउंडेशन सॉइल अँड सबस्ट्रक्चर शुड रेजिस्ट द फोर्सेस विदाउट फेल्युअर ऑर एक्सेसिव्ह डिफॉर्मेशन. म्हणजे काय, जितका लोड आपल्या कुठल्या पण बिल्डिंगचा असेल तो पूर्ण लोड बेअर करण्याची कपॅसिटी आपल्या सॉइलमध्ये असेल तरच आपली बिल्डिंग आहे त्या पोझिशनमध्ये रेस्ट राहू शकते, इक्विलिब्रियममध्ये. नसेल तर त्या ठिकाणी काय होऊ शकते, आपल्याला काय करायला लागले, डिफरंट टेक्निक्स ऑफ द जिओटेक्निकल इंजिनिअरिंग यूज करून आपल्याला काय करायला लागले, वी हॅव टू इन्क्रीज द बेअरिंग कपॅसिटी ऑफ द सॉइल टू रेजिस्ट द लोड, वॉट एव्हर लोड इज कमिंग फ्रॉम द स्ट्रक्चर टुवर्ड्स द सॉइल. हे कुठल्या सॉइलमध्ये जास्त होऊ शकतं, तर आपली ब्लॅक कॉटन सॉइल असेल तर त्या ठिकाणी मेजरली हा पार्ट होऊ शकतो की त्या ठिकाणी डाऊनवर्ड मुवमेंट होऊ शकते. तर त्यासाठी आपल्याला जे फाउंडेशन वापरायचं आहे दॅट फाउंडेशन इज अ राफ्ट फाउंडेशन ऑर द पाईल फाउंडेशन. हे जर वापरले तर हा जो पार्ट आहे लो बेअरिंग कपॅसिटीचा तो पण आपण काय करू शकतो, रिलीज करू शकतो. अँड दिस ऑल स्टडी इज कम अंडर दिस जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. ओके, थँक यू. विदिन 1 minute आवर मीटिंग विल बी ओव्हर. थँक्यू ऑल. समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. ओके, रिमेनिंग जे ब्रांचेस आहेत दॅट विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक्यू ऑल. नाही तिकडे How many students are present? 57. 63 होते मगाशी.